सर्वांचं ठाणे काँग्रेस कार्यालयामध्ये स्वागत। आजचा विषय हा ठाणे क्षेत्रातील शिक्षण खात्यातील आणि भ्रष्टाचार किंवा दिरंगाई किंवा ढिसाळपणा किंवा विस्कळीतपणा किंवा कोलमडलेली शिक्षण व्यवस्था आणि याच्याकडे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांचं झालेलं दुर्लक्ष हा विषय आहे। आणि त्यामुळे ठाणे शहरातील घसरलेला शैक्षणिक दर्जा की ज्याच्यामुळे शिक्षण हा जो कायदा आहे किंवा शिक्षण देणं हे कर्तव्य आहे, हे ऐच्छिक कर्तव्य नव्हे तर हे सक्तीचं कर्तव्य आहे असं घटनेने आपल्या म्हटलं आहे। आणि म्हणून सर्व राज्य शासनांना आणि महानगरपालिकांना प्राथमिक शिक्षण देणं सक्तीचं केलेलं आहे। असं असताना आपण एकीकडे मोठेपणा मिरवतो की आपला देश आणि आपला महाराष्ट्र साक्षर झालेला आहे किंवा शिक्षित झालेला आहे। असं असताना तुम्ही बघाल की कोट्यवधी मुलं, लाखोच्या संख्येत किंवा कोट्यवधीच्या संख्येत मुलं आज आईवडील फॉरेनला पाठवतात किंवा बाहेर पाठवतात शिकायला। त्याचं कारणच आहे की आपला शिक्षणावरती लक्ष नाही। त्याचं एक जिवंत उदाहरण आम्ही स्वतः पुराव्यानिशी सादर करतो आहे। या ठाणे क्षेत्रामध्ये आज संपूर्ण शिक्षण व्यवस्था ढासळलेली आहे। ठाणे क्षेत्रामध्ये 69 ते 70 शाळा आहेत, सगळ्या अधिकृत ज्यांना मान्यता आहे। मग त्याच्यामध्ये अनुदानित आहेत, विना अनुदानित आहेत, खाजगी आहेत आणि मनपा आहेत। त्याच्यातल्या मनपा शाळा ठाण्यातील मनपा शाळा ह्या 102 प्राथमिक आहेत आणि 23 माध्यमिक आहेत। म्हणजे 125 शाळा ठाणे महानगरपालिकेच्या आहेत आणि त्या इतर जेवढ्या आहेत 769 पैकी त्या सगळ्या खाजगी, अनुदानित आणि विना अनुदानित ह्या शाळा आहेत। असं असताना जर ठाणे महानगरपालिकेचा कारभार तुम्ही बघाल तर आत्तापर्यंत महानगरपालिकेच्या मुलांना गणवेश मिळालेले नाहीत। महानगरपालिकेच्या मुलांना बूट मिळालेले नाहीत। महानगरपालिकेच्या मुलांना शैक्षणिक साहित्य मिळालेलं नाही। मग त्याच्यामध्ये दप्तर असेल, अमुक असेल, तमुक असेल। महानगरपालिकेच्या शाळांमध्ये फर्निचर नाही। फर्निचरची निविदा, गणवेशची निविदा सगळ्या प्रलंबित पडलेल्या आहेत कॅफोनच्या दरबारी आणि आयुक्तांची त्याच्यावर सही नाही। त्याचप्रमाणे खिचडीचं वाटप, जे खिचडीचं वाटप असतं ते माध्यमिकचं वाटप महानगरपालिकेचं ही महानगरपालिका करते आणि प्राथमिकचं जेवढं खिचडीचं वाटप आहे संपूर्ण शहर म्हणजे देशामध्ये ते शासन आणि महाराष्ट्र शासन करतं। त्याच्यामध्ये पंतप्रधान शालेय पोषण आहार म्हणून खिचडी वाटप आहे। तर ते 16 जूनला शाळा सुरू झाल्या, किती 16 जूनला, आणि 4 जुलैला खिचडी वाटप सुरू झालं। 1 महिना मुलं ही वंचित होती। 5-5 तास 6-6 तास शाळा चालतात आणि मुलांना खायला मिळत नाही। सगळ्याच मुलांना खायला मिळत नाही आणि त्याच्यामुळे मुलांना खायला मिळत नसल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर आणि याच्यावरती परिणाम झालेला आहे। मनपा शाळेतील सगळ्या योजना बंद केलेल्या आहेत। बिस्किटं बंद केली आहेत, चिक्की बंद केली आहे, दूध बंद केली, फक्त शालेय पोषण आहार खिचडी। आता 6 तासामध्ये मुलांना फक्त खिचडी दिली तर बाकी सगळं बंद। मुलांचे स्काउट गाईड्सचे गणवेश बंद आहेत कोविड काळापासून। त्याच्यामुळे पूर्ण ही कोलमडलेली आहे। लेखा अधिकाऱ्याची बदली झाली आहे, तिथे आत्ता नवीन लेखाधिकारी आला आहे। त्या शिक्षण मंडळामध्ये 150 शिपाई आहेत। 150 शिपाईंपैकी फक्त 50 शिपाई आता कामाला आहेत। 76 इमारती आहेत, 76 पैकी 69 इमारती आहेत। 7 इमारती धोकादायक झालेल्या आहेत, त्या अजून नवीन बनवण्यात आल्या नाहीत। आणि ज्या 59 इमारती आहेत, मी सगळं त्याच्यात दिले, ज्या 59 इमारती त्यांची पण दुर्दशा आहे, सगळं गळतं आहे। त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं नाही। शिक्षकांची संख्या 700 आहे। 700 शिक्षकांची संख्या मंजूर असताना केवळ 600 शिक्षक आहेत। 100 शिक्षक नाही आहेत, कमी पडत आहेत, रिक्त आहेत। प्राथमिकला, माध्यमिकला 50 शिक्षक कमी पडत आहेत। संपूर्ण ठाणे शहरातील CBSE, ICSE बोर्ड
बोर्डच्या शाळा आहेत आणि जेवढ्या खाजगी किंवा स्टेट बोर्डच्या शाळा आहेत त्यांच्यावरती अंकुश ठाणे महानगरपालिकेचा असतो असं त्यांनी लिहून दिलं आहे. आणि त्याच्यासाठी 6 सुपरवायझर नेमलेले आहेत 9 प्रभाग समित्यांमध्ये. फक्त एकच सुपरवायझर आहे सध्या, बामणेबाई. बाकी 6 पदं रिकामी आहेत. 7 सुपरवायझर, सगळी पदं रिकामी आहेत. त्याच्यानंतर गटप्रमुख आहेत. गटप्रमुख कशासाठी नेमलेले आहेत? गटप्रमुख 8 पदं आहेत जे गटप्रमुख पर्यवेक्षकांना मदत करतात. हे खिचडी वाटप हे सगळं ह्याच्यासाठी ते 8च्या 8 पदं रिक्त आहेत. 24 केंद्र समन्वयक आहेत. हे संपूर्ण ठाणे शहरामध्ये सगळ्या शाळांमध्ये, कारण पाठ्यपुस्तक हे शासनातर्फे दिलं जातं. केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, मनमोहन सिंगांचा RTIचा कायदा आला होता तेव्हा जे टेक्स्टबुक्स आहेत ते सगळीकडे वाटले जातात. तर ते वाटण्याचं काम, खिचडी असेल, पाठ्यपुस्तक असेल, हे सगळं वाटण्याचं काम मनपाची लोक करतात. आणि मनपाची लोक हे पाठ्यपुस्तकांना त्यांच्याकडे येतं. हे खिचडी बिचडीचं सुद्धा जरी शालेय त्याच्यामध्ये खिचडीचं वाटप जे माध्यमिकचं आहे ते महापालिका करते आणि ते महिला बचत गटांमार्फत करते. आणि जे ह्याचं दिलं आहे प्राथमिकचं ते संपूर्ण शालेय पोषण आहार केलेलं आहे. ते किचन आहे, काय त्या किचनचं नाव, ते ह्याचं किचन, अक्षयपात्र सेवाभावी संस्था ही हे सेंट्रलाइज किचन आहे. चांगलं आहे, ते सेवाभावी आहेत ते लोक. पण खिचडी वाटण्याचं काम हे आपल्या लोकांमार्फत केलं जातं? बिलकुल नाही. त्याच्यामुळे एवढे हाल आहेत, एवढी शिक्षण मंडळाची ही सेवा कोलमडलेल्या याच्यात. बघा आता त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर आपली पटसंख्या 30,000 झाली आहे, जी 72,000 होती मी शिक्षण मंडळ सदस्य असताना. 30,000 झाली आहे. याचं कारण हे की आपण आपला शिक्षण मंडळाचा कारभार एवढा बेचिराग करून टाकला आहे. शिक्षण मंडळ बरखास्त करून शिक्षण समिती करण्यात आली शासनातर्फे 2014 साली. परंतु त्यांच्या ज्या सेवा आहेत या कर्मचाऱ्यांच्या, शिक्षण ह्याच्या म्हणजे शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, त्यांच्या सेवा अजून वर्ग केलेल्या नाहीत, समायोजन केलेलं नाही. त्यांना महापालिकेच्या रोस्टरवर घेतलं नाही, त्याच्यामुळे त्यांचे प्रमोशन्स अडकलेत. शिक्षण मंडळामध्ये 18 लिपिक आहेत. 18 लिपिकांपैकी फक्त 7च लिपिक आहेत आता. 4 वरिष्ठ लिपिक होते, त्या वरिष्ठांपैकी 2च. कार्यालयीन अधीक्षक नाही. म्हणजे जे सगळं हे कारभार बघतो किंवा लेखाधिकारी काल आलेत बिचारे, कुठून तरी आलेत. लेखाधिकाऱ्यांची अचानक बदली, त्या ह्यांची बदली, आणि जेवढ्या योजना आहेत या योजना कोलमडण्याचं कारण महापालिकेने पैसे दिलेले नाहीत. 326 कोटीचा बजेट आहे, महापालिकेने फक्त 4 कोटी दिलेत आत्तापर्यंत. पगार अर्धा महापालिका देते मनपाचा, आणि अनुदानितचा सगळा जो खाजगी अनुदानित आहेत तो सगळा गव्हर्नमेंट देते. पण मनपाच्या ज्या शाळा आहेत त्याचा अर्धा पगार महापालिका देते आणि अर्धा पगार शासन देतं. त्याचं पण काय खरं नाही. त्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत 7 आम्ही सुरू केलेल्या 2003ला आम्ही. त्या 7 शाळांना अजून मान्यता नाही, त्यांचे अजून हे नाहीत, विद्यार्थी नाही. आता बघा गटाधिकारी रिक्त पदं 5 आहेत, 6 पदं आहेत, रिक्त पदं 5 आहेत. ह्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षक 714 ऐकलं का, त्यातले 590 आहेत, 124 रिक्त आहेत. विज्ञान शिक्षक हे 10 आहेत, 5 आहेत, 5 नाही आहेत अजून. शिपाई 112 आहेत, 45 आहेत, फक्त 67 शिपाई नाही आहेत. म्हणजे 235 पदं रिक्त आहेत. कार्यालयीन अधीक्षक रिक्त, उपअधीक्षक आहे जागेवर नाही रिक्त. वरिष्ठ लिपिक 4 पैकी 1च आहे, 3 रिक्त. वाहन चालक 4च्या 4 रिक्त. परिचर 11 पैकी 8 रिक्त, ऐकलं का, 3 रिक्त. जमादार जे असतात 3 पदं आहेत, 3 रिक्त. म्हणजे ही जर एकूण रिक्त पदं 260 आहेत आणि पदं मंजूर किती आहेत 965. ही रिक्त पदं 260 आहेत आणि 705 कार्यरत आहेत. म्हणजे ही जर महानगरपालिकेची ही जर शिक्षण क्षेत्राची अवस्था आहे तर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री काय म्हणतात की आम्ही महाराष्ट्राचा विकास करतोय, मंत्री काय म्हणतात आम्ही महाराष्ट्रात, त्यांच्या ठाण्यामध्येच ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे फी वाढ भरमसाठ केली जाते. पॅरेंट्स टीचर्सच्या मीटिंग होतात की नाही खाजगी शाळांमध्ये, त्याच्यावरती अंकुश ठेवण्याचं काम हे ठाणे महानगरपालिका आणि माध्यमिक
मंडळाचं आहे, 1ली ते 7वी ठाणे महानगरपालिकेचे पर्यवेक्षक बघतात, हे बघतात. लॅब्स पाहिजेत प्रत्येक शाळेमध्ये, लॅब्स नाही आहेत अद्यावत. टॉयलेट्स आणि हे पुरवणं, सिक्युरिटी पुरवणं महापालिकेच्या शाळांमध्ये महापालिका करते. आता पूर्वी आमच्या काळात आम्ही टेंडर काढायचो, आमचं लक्ष असायचं महापालिकेचे सुरक्षा अधिकारी दिलेत शाळांवरती, आणि म्हणून हे सुरक्षेचे प्रश्न उद्भवत आहेत सगळे. आता जे चालू आहे शौचालय साफ केलं जातं घनकचरा विभागातर्फे, अरे ते त्यांच्या म्युन्सिपाल्टीतले टॉयलेट्स नाही साफ करू शकत. म्युन्सिपाल्टीतले हेड ऑफिसमधले टॉयलेट्स एवढे घाण आहेत, तर हे शाळांमध्ये काय टॉयलेट साफ करणार. परत खाजगी शाळांमध्ये सुरक्षा याची व्यवस्था, बाकडे नाहीत मुलांना बसायला. महापालिकेच्या शाळांमध्ये बाकडे नाहीत, बऱ्याच ठिकाणी फळं नाहीत, काय बोलतात त्याला, ब्लॅकबोर्ड्स. ही अवस्था आहे. त्यांच्याकडे पुस्तकं नाहीत, वह्या नाहीत. त्यांना DPT मार्फत डायरेक्ट बेनिफिशरी म्हणून एक स्कीम आहे. आता पूर्वी जे योजना पुरवायचे ते डायरेक्ट बेनिफिशरीला देतात, पैसे ट्रान्सफर करतात पालकांच्या ह्याच्यात, 3,000 रुपये प्रत्येक. अजून दिलेलं नाही. त्याच्यामध्ये ते कंपास बॉक्स घेतात, दफ्तर घेतात, वॉटर बॅग घेतात, शूज घेतात. गणवेश महापालिका देते, फर्निचर महापालिका देते, खिचडी महापालिका देते. बाकी शैक्षणिक स्टेशनरी नाही शाळांमध्ये. टीचर्स लोकांकडे स्टेशनरी नाही, पेपर, उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका किंवा लिहायला रोजचं रजिस्टर लिहायला नाहीत त्यांच्याकडे अजून. ही अवस्था आहे. हे तुम्ही खातरजमा करा. आणि त्याच्यामुळे शाळा फोपवलेल्या आहेत. खाजगी शाळांवरती नियंत्रण सुटलेलं आहे. तुम्ही बघाल खाजगी शाळा आवाच्या सवा फीज वाढवतात, डोनेशन्स घेतात. शौचालयांची व्यवस्था नाही, बसण्याची व्यवस्था नाही, स्वच्छता नाही, सुरक्षेचा प्रॉब्लेम. लहान मुलांना पाठवणं शाळेत, आपण पाठवतो विश्वासावर, माझा विश्वास आहे माझ्या शाळेवर, माझ्या मुलीच्या शाळेवर. परंतु हे बघणं की त्यांची सुरक्षा सांभाळली जाते की नाही हे बघणं कोणाचं काम आहे. मुलींच्या मागे मुलीच आया पाहिजेत, मुलग्यांच्या मागे पुरुषच आया पाहिजेत. हे सगळं बघणं काम कोणाचं आहे. टीचर्स आहेत की नाही, क्वालिफाईड टीचर्स ठेवलेत की नाही, क्वालिफाईड स्टाफ ठेवला की नाही, पूर्ण स्टाफ ठेवला की नाही. 1-2 शाळांमध्ये तर नामांकित शाळा आहेत ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल हा M.Ed नाहीच आहे. ह्याला जी प्रिन्सिपलची अर्हता लागते 5-5 वर्ष ती नाहीच आहे. हे सगळं बघणं, अकॅडमिक बघणं कोणाचं काम आहे. मंजूर पदं किती आहेत प्रत्येक शाळेमध्ये. अनुदानित शाळेमध्ये सुद्धा अनुदान घेतात काही शाळा. आता सरस्वती अनुदान घेते, होली क्रॉस अनुदान घेते, सेंट जॉन्स अनुदान घेते. मग ते अनुदान सरकारचं जातं. मग ते बघणं अनुदान नीट वापरलं जातं आहे की नाही, की पगाराचं हे पंख्याला वापरलं जातं आहे की आणखीन कुठे जेवणाला वापरलं जातं आहे यांच्या संस्था चालकांचं. हे बघायचं काम कोणाचं आहे की त्याच्यामुळे तिथं शिक्षक आहेत की नाही, क्वालिफाईड टीचर्स आहेत की नाही, क्वालिफाईड टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ आहे की नाही, पूर्ण नॉन टीचिंग स्टाफ आहे की नाही, आया आहेत की नाही. जेवढी मंजूर पदं आहेत शाळेला मान्यता देताना एक फॉर्मॅट बनवला जातो की तुम्हाला ही 1ली ते 4थी मान्यता, ह्याला एवढे शिक्षक लागणार, एवढे कर्मचारी लागणार, ही व्यवस्था तुम्ही करायची, एवढे क्लासरूम्स पाहिजेत, एवढे सिटिंग तुमची कॅपॅसिटी पाहिजे, एका ह्याच्यामध्ये 40 असले पाहिजेत. ही असं मान्यतेत म्हटलं आहे. 40च्या वर जाता कामा नये गणसंख्या, याची संख्या, पटसंख्या. तर 60 बसवलेले आहेत. 3-3 सत्रामध्ये शाळा चालतात. पैसे कमवायचे. पूर्वी शाळा साने गुरुजी शाळा चालवायचे किंवा महात्मा फुले शाळा चालवायचे, सावित्रीबाई शाळा चालवायचे किंवा रामकृष्ण परमहंसा स्वामी विवेकानंद शाळा चालवायचे, नाईट स्कूल्स. तेव्हा शाळा एक तपश्चर्या होती. शिक्षण द्रोणाचार्य एक शिक्षण महर्षी होते की शिक्षण ही तपश्चर्या होती. आता शाळा धंदा चालू केला आहे. आता धंदा आहे. आता शाळा खोलतात, इंजिनिअरिंग कॉलेज करतात, धंदा करण्यासाठी खोलतात. आणि याला आपण खरं हे राजकीय नेत्यांचं दायित्व आहे, हे सांभाळणं सरकारचं दायित्व आहे. आपण करत नाही. आपल्याला बिलकुल हे नाही. आपल्याला 2 ॲडमिशन मिळालं की संपलं. नेत्यांचं काल परवा उपमुख्यमंत्र्यांनी वाहतूक कोंडी संदर्भात हे घेतली. अरे तुम्ही वाहतूक कोंडीला तुम्हाला हे घ्यायला, तुमच्यामुळेच वाहतूक कोंडी झाली ना. आम्ही टावर रडतोय. रस्त्यावरची पार्किंगला जागा नाहीत, पार्किंग स्पेसेस नाहीत, ट्रक टर्मिनस नाहीत, बस टर्मिनस नाहीत. तुम्ही खाल्ली ना महापालिका. आणि आता तुम्ही लोकांना दाखवायला आहे की मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या, अरे आम्ही ह्याच DCPकडे, ह्याच कमिशनरकडे, पोलीस कमिशनरकडे, कर्णांकडे आणि ह्याच आयुक्ताकडे, पोलीस आयुक्ताकडे आम्ही पण जात होतो. म्हणजे जिसकी लाठी उसी की भैंस.
म्हणजे दाखवायचं इतके दिवस आज लोकांना त्रास होतोय. खड्डे आम्ही भरले ST स्टँडमधले RMC आणून. आज ह्यांच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत. हे 10,000 गाड्या लावू शकतात RMCच्या. इथले 2 मंत्री 10,000 गाड्या आणि भरू शकतात. एका दिवसात वाहतूक कोंडी दूर होईल. ॲम्युनिटी स्पेसेस सगळ्या खाऊन टाकायच्या. आपल्या लोकांना दिलेल्या आहेत सगळ्या ॲम्युनिटी स्पेसेस. तिथे पार्किंग झालं पाहिजे. रस्त्यावरती हातगाड्या, रस्त्यावरती तो विषय वेगळा. महत्त्वाचा मुद्दा आज शिक्षणाचा आहे. शिक्षणाचा बट्ट्याबोळ. आणि म्हणूनच आम्ही म्हटलं ना, काँग्रेस हे म्हणूनच म्हणते की मनमोहन सिंगांना आणि अब्दुल कलाम शिकलेल्या लोकांना पंतप्रधान आणि आम्ही बनवलं हे राष्ट्रपती. इथं चहावाला, इथं चायनीज विकणारा, इथं मच्छी कंपनीत काम करणारा जर मुख्यमंत्री झाला, रिक्षा चालवणारा, तर हे देशाचे हेच हाल होणार ना. प्राथमिक शिक्षण कायदा धाब्यावर बसवला यांनी. RTA मध्ये जे ऍडमिशन असतात ना, ऍडमिशन होत नाही, शाळा करत नाही. घेतलं ना मी ते. त्याचा आता RTA वाले स्वतः ओरडतात शाळा की RTA मध्ये ॲडमिशन पाठवतात त्याचे पैसे नाही पाठवत. हे शिक्षण मंडळ, शिक्षण विभागावाले अधिकारी एक नंबर चोर हे सगळे भ्रष्ट अधिकारी बघा. आणि बघा सरकार ह्यांचं, शिक्षण समिती ह्यांची. आज जर शिक्षण मंडळामध्ये, शिक्षण समितीमध्ये जर हे हाल असतील, शाळांमध्ये हे हाल असतील, ते ठीक आहे, शाळांमध्ये हे हाल असतील, तर मला सांगा कसं विद्यार्थी. म्हणून मी म्हटलंय महाराष्ट्रातली नव्हे तर देशातली, ठाण्यापुरती म्हणायचं झालं तर विद्यार्थी आणि पालक उपाशी आणि सरकार आणि मंत्री तुपाशी. सरकारचं आणि मंत्र्यांचं डोकं नाही थाऱ्यावर आणि त्यामुळे त्यांनी मुलांना सोडलंय वाऱ्यावर. ही म्हणण्याची परिस्थिती आपल्यावर आली आहे. आपल्याला चाड नाही राजकीय नेत्यांना आपल्याला चाड नाही. आपण आवाज उठवत नाही. सातत्याने आपण मधली साखळी आहोत. मी वारंवार सांगतो आणि सातत्य पाहिजे. आपण दुवा आहोत समाजाच्या मधला आणि सरकारच्या मधला. राजकीय ज्या संघटना आहेत किंवा सामाजिक संघटना आहेत यांना जी कायद्याने तरतूद दिली आहे, कायद्याने जी मान्यता दिली आहे ती याच्यासाठीच दिली आहे की कुठेतरी जनतेचा आवाज जर कधी दाबला गेला किंवा जनतेकडे लक्ष दिलं गेलं नाही सरकारकडून, तर आपलं काम आहे की ते आवाज उठवणं. काय बोलतात त्याला, अहिंसा परमो धर्म. महात्मा गांधींनी शिकवलं आहे आपल्याला की आंदोलनाचा एक सर्वात चांगला हे आहे हत्यार आपल्याकडे. आपण वारंवार आंदोलन केलं पाहिजे, सातत्य दाखवलं पाहिजे, अंकुश ठेवला पाहिजे. ह्या बाबू लोकांवर अंकुश ठेवला नाही तर हे सरकारी अधिकारी, आज हे आयुक्त, हे पोलीस आयुक्त, हे ट्रॅफिकचे आयुक्त जर तिकडे जाऊन बसतात बंगल्यावर, हे का कॅबिनमध्ये बसतात, हे का नाही फिरत, हे का फिरत नाही, कुठे ट्रॅफिक आहे, कशामुळे ट्रॅफिक आहे, त्यामुळे का हे शाळांमध्ये फिरत नाही. माझं ओपन चॅलेंज आहे आयुक्तांना आणि शिक्षण अधिकाऱ्यांना, त्यांनी 10 शाळा फिरून दाखवावं दिवसातून. 10 शाळा किंवा 5 शाळा फिरून दाखवावं. जातील का बघा ते. अनधिकृत शाळांचा प्रश्न देखील मोठा आहे. दिव्यामध्ये अनधिकृत शाळा आहे, त्याबाबत अनेक वेळा आंदोलन झालं, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. बघा आता दिव्यामध्येच नव्हे तर अख्ख्या देशामध्ये अनधिकृत शाळा आहेत. शिक्षण ही गरज आहे. वाढती लोकसंख्येच्या अनुषंगाने लोकांना ॲडमिशन मिळत नाही. अजूनही आपलं सरकार, केंद्र सरकार असेल, सरकार आपली जी आहेत ती तेवढी तत्पर नाही आहेत, तेवढी एफिशियंट नाहीत वाढणाऱ्या मुलांना. कारण का जो सेन्सेसमध्ये आकडा वाढतो बर्थ सर्टिफिकेटनुसार, त्याच्या अनुषंगाने जेवढ्या शाळा आहेत किंवा जेवढे विद्यार्थी वाढत आहेत त्या अनुषंगाने शाळांची व्यवस्था करणं हे आपलं काम आहे. DPमध्ये त्याचं हे करणं, आरक्षण ठेवणं, नियोजन करणं, गावांमध्ये नियोजन करणं. इंदिरा गांधींच्या काळामध्ये गरिबी हटाव किंवा पंडित नेहरूंच्या काळामध्ये 20 कलमी कार्यक्रम आला होता. गाव तिथे जिल्हा परिषदची शाळा 10 गावांच्या मागे. ते दिवस गेले. आता ह्यांना काय पडलेली नाही. ओन्ली मनमोहन सिंग वॉज द लास्ट राईट पर्सन आणि अटल बिहारी वाजपेयी एवढेच लास्ट चांगली माणसं होती. आत्ता ह्यांना बिलकुल चाड नाही, कारण का स्वतः शिकलेले नाही. आपण बजेटचं मॅनेजमेंट किंवा आपला देशाचा सर्वांगीण विकास शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये कसा करावा आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे. नुसते मोठे मोठे ब्रिजेस बांधून हे बांधून नाही, सर्वांगीण विकास झाला पाहिजे. मुलं ही भविष्य आहेत. विद्यार्थी हे आपल्या देशाचे नव्हे जगाचे भविष्य आहेत. त्यांचं आरोग्य, त्यांची शैक्षणिक क्षमता, त्यांची शारीरिक क्षमता. आज स्काउट गाईड आणि जर स्पोर्ट त्यांचे शूज नसतील स्काउटचे
याचे कॅनव्हसचे, तर ते काय त्यांची शारीरिक क्षमता वाढणार? मग तुम्हाला ते भाडोत्री भरावे लागतात मिलिटरीमध्ये, आर्मीमध्ये. काय ते भाडोत्री भरले ते? हां, मग तशीच परिस्थिती आहे. NCC स्काउट गाईड का दिलेला आहे, का निर्माण केलेला आहे? पॅरामिलिटरी फोर्स आहे तो. मग तुम्हाला माघार घ्यावी लागते पाकिस्तानच्या विरोधात. महापालिका क्षेत्रात अनेक शाळा ज्या आहेत त्या बंद पडत चालल्या आहेत. ठाण्यातील महापालिकेची 7 नंबर शाळा असेल किंवा जिद्द शाळा, एकंदरीत त्या डबघाईत याचं कारणच आहे संजय मोरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही इंग्लिश मिडियम शाळा सुरू केल्या. संजय मोरे हे आमचे मित्र, शिवसेनेचे अध्यक्ष शिक्षण मंडळाचे. आम्ही इंग्लिश मिडियम शाळा याच्यासाठीच केला की पट घसरता कामा नये. ज्याला म्हणतात ना वन इन ऑल, मॉल का बांधला जातो, वन इन ऑल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल का बांधलं जातात, तिथे सगळं मिळतं. मेडिकल स्टोअर, एक्सरे बिक्सरे तसंच. म्हणून आम्ही म्हटलं मनपा शाळा अशा बनवा, किंवा मनपा शाळा ह्या तुम्ही सेमी हे करा, सेमी इंग्लिश चालू करा, इंग्लिश चालू करा, किंवा मनपा शाळा ह्या दत्तक द्यायला द्या काही शाळांना, काही संस्थांना, जेणेकरून ते मनपाच्या विद्यार्थ्यांना पण शिकवतील. किंवा मग तुम्ही यांच्या फींवर नियंत्रण ठेवा खाजगी याच्यावर. तुम्हाला जर अशी पाळी येईल की मृतावस्थेत पडणार शिक्षण समिती थोड्या दिवसांनी. म्हणजे जसा सिव्हिल वॉर झाला रशियामध्ये, तसं या शाळांवर अंकुशच नाही राहणार कोणाचा. कारण का शिक्षण मंडळात हळूहळू शिक्षण समिती, शिक्षक संपणार, पर्यवेक्षक संपणार, कोण नाही, एकटा फक्त शिक्षण अधिकारी बसणार आणि आयुक्त बसणार. मग सांभाळणार कशी यंत्रणा? ही यंत्रणा सांभाळायचं काम महानगरपालिकेचं आहे, जिल्हा परिषदचं आहे, ग्रामपंचायतीचं आहे. मग तिथली जर शिक्षण बाबू लोक जर संपले, तिथे जर तुम्ही पदच भरली नाही आणि लक्ष दिला नाही, जसा आता महानगरपालिकेमध्ये महासभा अस्तित्वात नाही, नगरसेवक अस्तित्वात नाही, वन मॅन शो चालू आहे. प्रशासक विल डायरेक्ट रिपोर्ट टू खासदार, प्रशासक विल डायरेक्ट रिपोर्ट टू परिवहन मंत्री अँड डायरेक्ट पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री, आणि वेळ पडली तर डायरेक्ट मुख्यमंत्री. जनतेला काही नाही. जनतेचा आवाज उठवण्यासाठी मधली, म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं इलेक्शन घ्या. तर जर शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, वेगवेगळी क्षेत्र आहेत जे ॲक्च्युली दायित्व आहे. मनपा MMC ॲक्ट 1949 प्रकरण 4 म्हटलं आहे की ऐच्छिक आणि सक्तीची कर्तव्य. ऐच्छिक म्हणजे मॅरेथॉन, ही ऐच्छिक कर्तव्य आहेत. म्हणजे लोकांचं मनोरंजन करण्यासाठी गडकरी रंगायचं बिजन ही ऐच्छिक कर्तव्य आहेत. पण सक्तीची कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये किंवा गावामध्ये असणारे विद्यार्थ्यांची शिक्षण, आरोग्य लोकांचं, त्यांना वाहतूक व्यवस्था, त्यांचा घनकचरा व्यवस्थापन, त्यांना पाण्याचा पुरवठा, त्यांना वीज पुरवठा, ही सक्तीची कर्तव्य आहेत. ह्याच्यासाठीच तर बजेट बनवला जातो. हा बजेट बनवला कशाला? 326 कोटी. कुठे आहेत 326 कोटी? 326 कोटीतले अजून 15 कोटी दिले नाहीत. ऑगस्ट महिना आला, त्या मुलांना गणवेश नाही, त्यांचं शालेय शिक्षण आहार 1 महिन्यानंतर सुरू झालं. झोपा काढत होते का मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री? झोपा काढत होते का? त्यांची मुलं खाताना 5 स्टारमध्ये जाऊन. साहेब, युपीला जसे 70,000 शाळा बंद केल्या, महाराष्ट्रातून गिरवत आहे का असं तुम्हाला वाटतं? अहो युपी ठीक आहे. युपीमध्ये शैक्षणिक जो हे आहे साक्षरता तो कमी आहे, आणि युपीची लोक ही इकडे येऊन कामा रोजगाराला येतात. महाराष्ट्राचं काय? बघा, युपीबद्दल मला बोलायचं नाही. मी ठाण्याचा अध्यक्ष आहे. मला ठाण्याबद्दल विचारा. मी एवढा मोठा नाही. हे काही लोक जे नॅशनल पॉलिसी बिलिसीबद्दल बोलतात ना, मी एवढा मोठा नाही. आय एम वर्किंग ॲज अ ठाणे प्रेसिडेंट, आणि मला ठाण्याची चाड आहे. मला ठाण्याच्या नागरिकांची चिंता आहे, ठाण्यातल्या विद्यार्थ्यांची चिंता आहे, आणि ठाण्यातल्या मायलेकींची चिंता आहे. लाडक्या बहिणीचे भाऊ लाडक्या बहिणीच्या मुलांना जर वंचित ठेवत असतील तर कसले लाडके भाऊ सांगा मला? हे कसले लाडके भाऊ? 3,000 दिले हे झाले. आता प्रेस कॉन्फरन्स झाली, कमीत कमी 1 कोटीचं बजेट, जो 1 कोटी खर्च करणार आहे मॅरेथॉनवर महानगरपालिका प्रशासन. मात्र एकीकडे दुसरं चित्र असं दिसतंय की ती संपूर्ण मॅरेथॉन शिवसेनेने हायजॅक केली. अहो, ती मॅरेथॉन खड्ड्यात होणार ना. पण खड्डे भरा आधी मॅरेथॉन करायला रस्त्यांवरचे. अरे खड्डे भरायला नको, मॅरेथॉन झाली पाहिजे. आता शिवसेना हायजॅक करून काय होत नाही हो. कोणी हायजॅक करून, ते असे हायजॅक करूनच हायजॅक झाले ते. आता जाऊन पाया पडत आहेत. हायजॅक करून आले आणि आता जाऊन पाया पडतात. आम्हाला माहिती आहे कोण राजनाथ सिंगला भेटतो, कोण जाऊन मोदींना भेटतो आणि अमित शहाना भेटतो, आणि कशासाठी भेटतो. आम्हाला भेटायची गरज नाही. आमच्याकडे काहीच नाही. आम्ही कपल लोक आहोत. नंगे से तो खुदा भी डरता है. म्हणून म्हटलं जिसका नाही खुदा उसका है दादा. कमी तिथे आम्ही,
काँग्रेस म्हणजे कमी तिथे आम्ही. जनतेचा आवाज उठवण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे.